मालेगाव सोनज येथील बालवाडी शिकणारी कादंबरी योगेश बच्छाव या 5 वर्षाच्या चिमुरडीनं आपल्या बोबड्या बोलीत अतिशय लढीवाळपणे भाषण सादर करीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अनोखं अभिवादन केलंय। नमस्कार मित्रांनो, माझे नाव कादंबरी योगेश बच्छाव। होय, मी सावित्री बोलते। ज्ञानालाच आहे मान, ज्ञानाचाच आहे सन्मान। त्यासाठी तुम्ही शिका, सावित्रीच्या लेखे ऐका, तुम्ही सावित्रीच्या हाका, सावित्रीच्या लेखे ऐका, तुम्ही सावित्रीच्या हाका। होय, मी सावित्री। माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। खंडोजी नवसे पाटलांची मी कन्या हो, कन्या। आहो, वयाच्या 9व्या वर्षी माझे लग्न ज्योतिरावांशी झाले। नंतर मला कळाले की माझे लग्न एका महापुरुषाशी झाले आहे। मग त्यांनी मला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला। स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहावी म्हणून त्या काळच्या पुसटलेल्या समाजाविरुद्ध मी बंड पुकारले। दगड तोडण्याचा मारा सहन केला तो फक्त स्त्री जातीसाठीच। आज स्त्रिया शिकल्या, मला अभिमान वाटतो। पण लेकी हो, तुम्ही काय करता? स्वतः स्त्री असून गर्भात एक कैला भरता का? अरे, असं करू नका। प्रत्येक कैला हक्क आहे फूल फुलण्याचा, मातीमधल्या वतनचा, आकाशावर कोरण्याचा। तोडले सावित्री आईने स्त्री जीवनातील गुलामीचे बंधन। सदैव नतमस्तक खुणावली माझी कोटी कोटी बंधन।